इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ खरा नागरिक, ज्याचे लेखक आहेत सुहास बारटक्के, यावर आधारित स्वाध्याय लेखन पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाठात आलेले काही शब्दार्थ पाहूया. पंचनामा, पंचांनी तयार केलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवाल, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जो एक रिपोर्ट तयार होतो त्याला आपण पंचनामा म्हणू किंवा रिपोर्ट इन्व्हेस्टिगेशन. उपद्व्याप करणे, नको त्या गोष्टी करणे, मतलब अशा गोष्टी करणे ज्याची काहीही गरज नसे, ज्याच्याने कोणाला त्रास होऊ शकतो, अशा गोष्टींना आपण उपद्व्याप करणे असे म्हणू. आर्जव करणे, विनंती करणे, रिक्वेस्ट जिसे हम इंग्लिश में कहेंगे. तथ्य असणे, सत्यता असणे, म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये तथ्य आहे म्हणजे सत्यता आहे, सच्चाई है उसमें, ऐसे कहा जाता है. स्वाध्याय करण्यापूर्वी, स्वाध्यायाचा विचार करण्यापूर्वी आपण या पाठावर थोड़ी एक नज़र टाकूया कि किस प्रकार खरा नागरिक इस पाठ में निरंजन नामक लड़का बचपन में उसके माता पिता का चले जाना, गरीबी में दिन गुजारना, फिर भी मेहनत करते रहना, पढ़ाई के लिए बहुत ज़्यादा मेहनत करना, और उसमें एक ऐसी घटना होती है जिसके वजह से उस घटना में उसकी एक तत्परता की वजह से अनेक लोगों की जान बचना. ऐसा ये पाठ है और इस पर आधारित कुछ सवाल, क्वेश्चन आन्सर्स हम देख रहे हैं. आकृती पूर्ण करा. भडसावळे गुरुजींच्या मते अभ्यासाची वेळ, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते. कारण आता सकाळची वेळ मतलब सुबह का टाइम पढ़ाई के लिए अच्छा क्यों होता है. भडसावळे गुरुजी ने कहा, क्यों कहा, तो सकाळची वेळ अभ्यासासाठी योग्य असते. सकाळचे वातावरण टवटवीत असते, अभ्यास छान होतो. पुरेशा विश्रांतीने शरीर ताजेतवाने असते. मनही अभ्यासात चटकन लागतं. हवेत सुखद गारवा असतो आणि अशा आल्हाददायक वातावरणात पाठांतर छान होते. असे काही कारणं सांगितले आहेत. त्या कारणामुळे आपण सकाळच्या वेळी अभ्यास केला तो छान अभ्यास होतो, कारण की वातावरण छान असतं, मन प्रसन्न असतं. अशी आपण उत्तर इथे लिहू शकतो. दुसरी आकृती, खऱ्या नागरिकाची कर्तव्य, म्हणजे एक सच्चा नागरिक, उसकी कर्तव्य क्या है, उसकी ड्यूटीज क्या है. तर खोटे न बोलणे, गुरुजनांची आज्ञा पाळणे, मोठ्यांचा आदर करणे, इतरांची मदत करणे, स्वार्थ न बाळगणे. म्हणजेच काय अर्थात आपण इथे लिहू, मनाने सुद्धा उत्तर लिहू शकतो. यहाँ पर आप अपने मन से भी कुछ उत्तर लिख सकते हैं. जसं स्वतः बेफिकर वृत्ती न ठेवता इतरांच्या बेफिकीर वृत्तीचा राग येणे. त्याचप्रमाणे आपण इथे लिहू शकतो की देशासाठी कायम आपली जी कर्तव्य आहेत ती करणे, स्त्रियांचा आदर करणे, लहान मोठ्या प्रत्येक स्त्रीची काळजी घेणे. अशी अनेक खऱ्या नागरिकांची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुम्ही तुमच्या मनाने मतलब अपने शब्दों में आप लिख सकते हो. यहाँ पर पाठ में से ही लिखना जरूरी नहीं है, कारण की अशी अनेक कर्तव्य आहेत जी आपण बजावली पाहिजे. पुढची कृती काय आहे तर घटना आणि परिणाम. आता निरंजनच्या आई वडिलांचे निधन, म्हणजे जब निरंजन के माता पिता चले गए उसके बाद उसका असर क्या हुआ. परिणाम म्हणजे इफेक्ट, असर. निरंजनचं त्याचं असं जगात कुणीच नव्हतं. आई वडिलांच्या निधनानंतर काही दिवस मामाने सांभाळ केला. मग कामासाठी चिपळूणला मावशीच्या घरी सोडून मामा मुंबईला निघून गेला. मावशीकडे निरंजन पडेल ती कामे करून पोट भरू लागला. नंतर मावशीने निरंजनला शाळेत घातले. त्याचा परिणाम नेमका काय झाला हे आपल्याला लिहायचं आहे. पुढची घटना काय आहे तर निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा, त्याचा काय परिणाम होता. त्यामुळे भडसावळे गुरुजी निरंजनच्या वह्या पुस्तकांचा खर्च करायचे आणि त्याला जेवणासाठी थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून देत असत. आपण पाठामध्ये पाहिलं की गुरुजींनी त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर येणार आहे तोपर्यंत तुझा वह्या पुस्तकांचा खर्च मी करीन, तुला जेवणाची तुझी जी व्यवस्था आहे ती करीन, पण ती कधी करीन, जोपर्यंत तुझा पहिला नंबर येत आहे तोपर्यंतच ही सगळी जबाबदारी मी घेणार, असं त्यांनी सांगितलं होतं. पुढची कृती काय आहे तर निरंजनची दिनचर्या लिहा. दिनचर्या म्हणजे त्याचं शेड्यूल काय होतं, दिवसभर तो काय करायचा, दिनभर वो क्या करता था. तो रोज भल्या पाटे उठणं, लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामे आटपून अभ्यासाला बसणे,
अभ्यास करून दुपारी भडसावळे गुरुजींनी जेवणासाठी वार लावून दिलेल्या थोरा मोठ्यांच्यापैकी दररोज एकाच्या घरी पाहुणा म्हणून जेवायला जाणे, जेवून झाल्यावर तिथूनच मग शाळेत जाणे व शाळेत मन लावून अभ्यास करणे, गुरुजींवर श्रद्धा ठेवणे, शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळी मावशीकडे जे मिळेल ते खाऊन राहणे, ही त्याची अगदी दिनचर्या होती. म्हणजे दिवसभराचं शेड्यूल होतं. हे सगळं तो दिवसभर करायचा. पुढची कृती पाहूया आपण काय आहे. खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. अप्रामाणिक, प्रामाणिक, बेसावध, सावध, हळूहळू, भराभर, पास, नापास. निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्य शोधा. आता याचा अर्थ काय होतं की स्वप्नाळू वृत्ती कधी होती, कशावरून आपल्याला कळतं, तर आपण हे मोठे झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने आपल्याला कळतं की तो किती स्वप्नाळू होता. तार्किक विचार करणारा होता. जेव्हा ती घटना घडली त्याने पाहिलं तेव्हा त्याने पटकन विचार केला की आपण काय केलं पाहिजे, तर स्टेशन मास्टरला जाऊन भेटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. हा त्याने केलेला तार्किक विचार होता. संवेदनशीलता त्याची कशातून जाणवली, तर तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय, असं निरंजनचं म्हणणं. तर या सगळ्या त्याच्या गोष्टीवरून स्वप्नाळू, तार्किक विचार करणारा, संवेदनशील वृत्तीचा निरंजन आपल्याला जाणवतो. स्वमत लिहायचं आहे. निरंजनचं खरा नागरिक हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. निरंजन हा खरा नागरिक आहे. याच्यामध्ये तुम्ही जी घटना घडली की निरंजन कशा प्रकारे शाळेत जात होता, त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर होता, त्याचा संपूर्ण अभ्यास झाला होता, तो आपली कामं करत होता आणि वेळेवर तो निघाला घरातून. पण नेमकं काय झालं, त्याने पाहिलं की रस्त्याने जाताना काय पडला होता की रेल्वे ट्रॅकच्या मध्ये तो खड्डा त्याने पाहिला आणि तो खड्डा पाहिल्यावर त्याने सगळं विसरून आधी त्याने स्टेशन गाठलं, स्टेशन मास्तरांना गाठलं. चाणाक्षपणे त्याने लगेच त्यांना सांगितलं, स्टेशन मास्तरांना विनंती केली की तुम्ही ते बघा आणि त्यामुळे तो आले. त्यांनी काय केलं तर तो खड्डा पाहिला, गाडी थांबवली, त्यामुळे एक मोठा अपघात झाला नाही आणि त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. या सगळ्याच गोष्टीवरून आपल्याला कळतं की हा निरंजन कसा आहे हे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. हे मी तुम्हाला दिलेलं एक समोर उत्तर आहे, ते एग्जाम्पल आहे. ये एग्जाम्पल है. आप अपने मन से भी निरंजन कसा खरा नागरिक आहे त्याचं उत्तर तुम्ही अगदी सहज लिहू शकता. खूप सोपं उत्तर आहे. पुढे काय दिलं आहे, तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. आता आदर्श विद्यार्थी कसा असला पाहिजे, तर आपण आपल्या मनाने त्याचं उत्तर लिहायचं आहे. ते मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला की आदर्श विद्यार्थी कसा असतो, तो गुरुजनांचा ऐकणारा, वेळेवर अभ्यास करणारा, आपली कर्तव्य बजावणारा, जबाबदारी लक्षात आहे त्याला असा, देशावर प्रेम करणारा, थोरा मोठ्यांच्या गोष्टी ऐकणारा, स्त्रियांची आदर करणारा. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आजच्या दृष्टिकोनातून की प्रत्येकाने, प्रत्येक लहान मुलगी असो, आई असो, आपली बाहेरची कुणी स्त्री असो, आपल्या शिक्षिका असो, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुली असो, कोणी असो, प्रत्येकाचा आपण आदर केलाच पाहिजे. हे आदर्श विद्यार्थ्यांची काय आहेत, गुणवैशिष्ट्य आहेत. आपलं भविष्य घडवणं चांगलं, जेणेकरून आपल्या भविष्यातून इतरांचंही भविष्य घडेल असा जो विचार करतो तोही आदर्श विद्यार्थी होऊ शकतो. तर अशी गुणवैशिष्ट्ये तुम्ही सहज लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर तुम्हाला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची व न आवडण्याची कारणे स्पष्ट करा. आता मला तर असं वाटत नाही की तुम्हाला कोणाला आवडणार नाही. निरंजन सारखा मित्र प्रत्येकाला आवडेल, कारण की तो कष्टाळू आहे, मेहनत करणार आहे, वस्तुस्थितीच्या नुसार तो चालणार आहे, तार्किक विचार करणार आहे, स्वप्न पाळणार आहे. म्हणून असा निरंजन प्रत्येकाच्या आयुष्यात असावा एक मित्र म्हणून, असं प्रत्येकाला वाटेल. तर अशा प्रकारे आपण पाहिले स्वाध्याय लेखन. धन्यवाद. थँक्यू सो मच.